श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या 5 एप्रिल वार रविवार या दिवशी आलेली आहे संकष्ट चतुर्थी. चैत्र संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपास नाही केला तरीही चालेल, पण आवर्जून आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होण्यासाठी, घरातील सर्व शत्रू यांचा नायनाट होण्यासाठी आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय मुलांसाठी खूप प्रभावी म्हटला जातो. कारण ही संकष्ट चतुर्थी आलेली आहे. या संकष्ट चतुर्थीला एकदंत संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखले जाते. हा दिवस जो आहे तर तो पूर्णपणे पवित्र आणि शुभ म्हटला जातो. असं म्हटलं जाते की तुमच्या मनातील सर्व इच्छा ज्या आहेत, कितीही कठीण असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी या दिवशी सकाळीच तुम्ही उपास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचं एक पान. शत्रू घरी येऊन माफी मागेल. किती महत्त्वाचं काम आहे. तर त्यामध्ये सतत विघ्न येत असेल तर ते विघ्न टळेल. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील यशस्वीरित्या पूर्ण कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि मुलांच्या यशस्वीरित्या यश प्राप्त होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम गणपते नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये अशी माहिती सांगणार आहे ते मुलांचं भविष्य बदलू शकेल. आणि ज्यांच्याकडे 5 वर्ष आहे किंवा 2 वर्ष मुलाच्या शिक्षणासाठी आहे, तर हे 5 वर्ष 2 वर्ष जे आहे तर मुलांचं भविष्य उजळ होण्यासाठी हे 2 ते 5 वर्ष खूप महत्त्वाचे आहे. ही संधी सुवर्ण संधी आहे, ही सोडू नका. तर व्हिडिओमध्ये जी माहिती तुम्हाला सांगणार आहे तर ही माहिती खूप महत्त्वाची आहे. कारण आजचा दिवस जो आहे म्हणजे संकष्ट चतुर्थी आहे. ही एक अत्यंत महत्त्वाची संधी आहे. अशी संकष्ट चतुर्थी असते ज्यामुळे आपल्या मुलांच्या कोणत्याही कामामध्ये लवकरात लवकर यश मिळण्यासाठी गणपती बाप्पाला प्रथम पूजन आणि वरदान प्राप्त झाल्यामुळे प्रथम पूजा गणपती बाप्पाची करत असतो. सर्वार्थ सिद्ध योगामध्ये आपण गणपती बाप्पाची पूजा करत असतो. कारण महादेवाने त्यांना प्रथम स्थान प्रत्येक गोष्टीमध्ये दिलेलं आहे. म्हणून आपल्या मुलाचाही कोणत्याही कामामध्ये त्याला प्रथम स्थान मिळावं त्यासाठी हा उद्याचा दिवस चुकूनही सोडू नका. तर पहा, कारण हा दिवस साधासुद्धा दिवस नाही, तर उद्याचा दिवस जो आहे तर तो मुलांच्या कोणत्याही कामामध्ये यश मिळण्यासाठी, अडथळे दूर करण्यासाठी चैत्र संकष्ट चतुर्थी चैत्र महिन्यामध्ये म्हणजेच नवचैतन्याचा काळ याला म्हटला जातो. म्हणजे चैत्र महिन्यामध्ये वैशाख महिन्यामध्ये आलेली ही एकदंत संकष्ट चतुर्थी आहे. तर या महिन्यात गणपती बाप्पा खास करून आपल्यासाठी आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांना प्रबळ यश मिळण्यासाठी ते आपल्या पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असतात. म्हणून त्यांची पूजा केल्याने प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे. तर आयुष्यातील सर्व संकट दूर करण्यासाठी आणि नायनाट होण्यासाठी हा एक दिवस जो आहे तर सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळाली आहे. तर बऱ्याच ताई असतात, मुलगी असते तर असं म्हणत असते की मी गणपती बाप्पाची सेवा करते, मेहनत करत असते किंवा भरपूर काम करते, कष्ट करते, तरीही आम्हाला पाहिजे तशी फलश्रुती का मिळत नाही. तर पहा मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय इतका प्रभावी आहे की आपल्या जीवनातील सर्व संकट हे दूर होणार आहेत. हा उपास जो आहे, जो व्यक्ती किंवा स्त्रिया किंवा महिला आहे किंवा मुलगी आहे मनोभावाने जर करत असेल तर पाहिजे ते तुम्हाला प्राप्त होईल. तर पहा, कोणत्या वेळी तुम्ही हा उपाय करता किंवा कशा पद्धतीने हा उपाय करता हेही खूप महत्त्वाचं आहे. तर पहा, तुम्ही तुमच्या आरोग्यामुळे किंवा कामाच्या व्यापामुळे किंवा जर तुम्हाला शक्य होत असेल तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळीही करू शकता. मग आम्हाला बाप्पाचा आशीर्वाद मिळत नाही का असं बरेच जण म्हणत असतात. मग कोणत्या वेळी हा उपाय करायचा आहे तर तुम्ही सकाळी जास्तीत जास्त ब्रह्ममुहूर्तावर करून पहा. याचा रिझल्ट लगेच तुम्हाला मिळेल. असं बरेच जणांचा प्रश्न असतो की जर सकाळी करणं झालं नाही तर संध्याकाळी करावं का तरीही चालेल, पण तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी हे ब्रह्ममुहूर्त जो आहे तर सर्व देवतांचा या दिवशी
सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पूजा केल्याने आशीर्वाद प्राप्त होत असतो. 33 कोटी देव जे आहे तर जागृत अवस्थेत असतात. म्हणूनच सर्व देवतांचा या दिवशी आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हा शुभ मुहूर्त म्हणून ओळखला जातो. तर मैत्रिणींनो, जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या वेळी अशा पद्धतीने तुम्ही जर हातपाय न धुता, जर तुम्ही या दिवशी आंघोळ न करता जर तुम्ही नामस्मरण किंवा पूजा करत आहात तर याचं फलश्रुती मिळणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही जर आंघोळ केली तरच याचा फायदा आपल्या जीवनात आपल्याला मिळत असतो. तर या दिवशी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्यानंतर शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. आणि पहा, कमेंटमध्ये ओम गण गणपते नक्की लिहा. यामुळे तुमच्या मुलाचे संकट आहे तर ते दूर होतील आणि कुटुंबाची, मुलाची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होईल. या दिवशी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला ही चूक करायची नाही. तर कोणती चूक करायची नाही? तर पहा, कोणती चूक आपल्याला करायची नाही. तर पहा, या दिवशी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम या दिवशी जर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये जाणं शक्य होत असेल तर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करायचं आहे. किंवा घरच्या घरी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल चंदन किंवा थोडंसं तुम्हाला पाहिजे ते मिळेल. तर हा कदाचित कोणीही तुम्हाला उपाय सांगितलेला नसेल. तर फक्त एक पान जे आहे तर ते तुमच्या जीवनामधलं रहस्य जे आहे किंवा काम जे आहे तर ते पूर्ण करण्यासाठी आज तुमच्या नशिबाचे दार उघडणार आहेत. तर तुम्ही ऐकून थक्क व्हाल की हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे. तर पहा, हा उपाय कशासाठी करायचा आहे. तर पहा, तुमच्या जीवनामध्ये सतत वादविवाद, कटकट चालू असेल, कोणाची तरी आपल्या घराला वाईट नजर लागलेली आहे, सुखी संसाराला कोणाची दृष्ट लागलेली आहे असं तुम्हाला वाटते का? तुमचं मुलाच्या कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाही का? त्याचबरोबर मुलांच्या प्रगतीचे अडथळे जे आहे तर ते सतत प्रत्येक कामात त्यांच्या येत असेल, तुमच्या व्यवसाय असेल, नोकरी असेल किंवा त्यामध्ये भरभरून यश तुम्हाला मिळत नाही का? जर तुमच्यावर एखादा शत्रूचा त्रास होत असेल तर तो गुप्तवार जर लपून करत असेल, जवळचा शत्रू असेल किंवा शेजारचा शत्रू असेल तर तो तुमच्याबद्दल भावना वाईट ठेवत असेल मनामध्ये आणि दुसऱ्याला तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल, वाईट सांगत असेल तर या शत्रूचा तुमच्यावर कोणताही प्रभाव होणार नाही. त्यासाठी हा उपाय जो आहे तर तो प्रभावी म्हटला जातो. तर हा उपाय केल्याने शत्रू तुमच्या घरामध्ये येऊन तुमची माफी मागेल. तर हा उपाय केला तर असं म्हटलं जातं की तुमच्या घरातली दारिद्र्य आहे ते संपत जाते आणि कोणाची ताकद आहे की तुम्हाला कोणत्याही बाबतीमध्ये मान सन्मान जर मिळत नसेल तर हा उपाय केल्याने तुम्हाला मान सन्मान देखील मिळणार आहे. कारण हा उपाय केल्याने 24 तासामध्ये आपली भरभरून प्रगती होणार आहे. कारण हा एक उपाय जो आहे तर वास्तुशास्त्रामध्ये सांगितला गेलेला आहे. तर आपल्या मनातील जी इच्छा आहे तर ती आपण बाप्पाच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा बाप्पा जी आहे आपली इच्छा ती पूर्ण करतात, मनापासून स्वीकार करत असतात. मुलाचं संरक्षण चहूबाजूने हा मंत्र करत असतो. इतकं महत्त्वाचं आहे की बरेच घरातील आई असेल, मुलगी असेल तर हा उपाय करत असतात. तर रात्रंदिवसा आपण पैसा कमवत असतो, रक्ताचं पाणी करतो, प्रामाणिकपणे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी कष्ट करतो. तर कितीही मेहनत करूनही तुम्हाला जर पदरामध्ये दारिद्र्यच येत असेल, यश मिळत नसेल, घरात पैसा जर येत नसेल किंवा आलेला पैसा टिकत नसेल किंवा मुलांच्या कपाळावर चिंता आहे, चिंतेची रेषा मुलाच्या कपाळावर उमटत आहे, तर मैत्रिणींनो, तुम्ही काही विचार करू नका, पण हा उपाय नक्की करा की तुमच्या सुखी संसाराला बाहेरच्या एखाद्या व्यक्तीची नजर लागलेली आहे. तर असं कधी कधी होतं ना की जवळचं माणसं जे आहेत तर ते आपल्यावर जळत असतात, ते आपल्याशी गोड बोलतात किंवा माघारी आपल्याबद्दल काहीतरी वाईट भावना त्यांच्या मनामध्ये असतात. तर आपल्या प्रगतीवर जळणारे शत्रूची काळी दृष्ट जी आहे तर ती आपल्या घराभोवती आणि नकारात्मक वलय जे निर्माण करत असते. यामुळे घरामध्ये कटकटी होतात, वादविवाद होते, मुलांचं आणि आईचं किंवा वडिलांचं पटत नाही, आजारपण जे आहे तर ते सतत चालू राहते किंवा नशिबाची साथ आपल्याला प्राप्त होत नाही. या सर्वांचं मूळ कारण जे आहे तर घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा असते, शत्रुपीडा, नकारात्मकता असते तर ती दूर होण्यासाठी आपल्याला कोणत्याही कामामध्ये पुढे जाऊ देत नाही. कारण उद्याचा या चैत्र संकष्ट चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक बदल जे आहे तर ते करायचं आहे. तर उद्याचा उपाय जो आहे किंवा जो उपाय मला
तुम्हाला सांगायचा आहे, तर तो उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे. आणि पहा, हा उपाय करण्यासाठी कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया. तर पहा, जर तुम्ही या दिवशी हे पान जर आणलं तर जीवनातले सर्व संकट लवकरात लवकर समाप्त होतात. आता हे झाड असं म्हटलं जातं या झाडाला की विजयाचं आणि शक्तीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. या झाडाच्या फुलांचा रंग जो आहे तर तो लाल आहे. तर लाल रंग जो आहे तर असं म्हटलं जाते की रणांगणावर मिळवलेला विजय प्राप्त होतो. लाल रंगने जेव्हा आपण गणपती बाप्पाला ह्या वस्तू अर्पण करतो, लाल रंगाचे फूल असेल किंवा फळे असेल किंवा एखादा पदार्थ असेल, तर हा अर्पण केल्याने आपल्या जीवनात सौभाग्याची प्राप्ती तर होतेच आणि लाल रंग जो आहे शत्रूचा नायनाट करत असतो. मी ज्या झाडाबद्दल तुम्हाला बोलत आहे तर तो इतका महत्त्वाचा आहे की या झाडामध्ये साक्षात ब्रह्मदेवाचा वास असतो. या साक्षात श्रीहरी विष्णूबरोबरच 33 कोटी देवांचा वास असतो. हे झाड वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. तर त्याचं शक्तीचं किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल, शक्ती प्रदान व्हायचे असेल, मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती होण्यासाठी असेल किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल, तर आवर्जून या दिवशी आपल्याला एक कण्हेरीचं फूल किंवा पान आणायचं आहे. तर कण्हेरीच्या झाडाला संस्कृतीमध्ये करवीर असं म्हटलं गेलेलं आहे. तर आता तुमच्या मनामध्ये विचार आलेला असेल की कण्हेरीचं फूल हे गणपती बाप्पाला इतकं प्रिय का आहे? आम्ही कधी गणपती बाप्पाला हे फूल अर्पण केलेलं नाही, पण पहा, याचं महत्त्व वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आपल्याजवळ दरवाजाजवळ हे झाड लावलेलं असते, पण याचं महत्त्व आपल्याला माहिती राहत नाही. तर पहा, हे झाड जितकं सहज उपलब्ध आहे तितकंच याचं रहस्य जे आहे किंवा उपाय जे आहे तर बरेच व्यक्तीने केलेलं आहे. तर हे ते झाड, आणि जर तुम्ही या झाडाचं एक जर पान घरामध्ये आणलं आणि या झाडाचा अशा पद्धतीने जर तुम्ही वापर केला तर यशस्वीरित्या पूर्ण कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. आता हे पान किंवा लाल कण्हेरीचं फूल आहे, तर याला अनन्यसाधारण असं महत्त्व वास्तुशास्त्रामध्ये दिलं गेलेलं आहे. आपल्या आयुष्यामधला जो अंधार आहे तर तो दूर करण्यासाठी, मंगळ ग्रहाची पीडा आणि कर्जमुक्त होण्यासाठी सर्वात प्रथम मंगळाची पूजा केली जाते. कारण मंगळवार हा दिवस मंगळाचा वार असतो. हा ग्रह जो आहे तर तो शांतता आणि पैसा घरामध्ये टिकून ठेवण्याचं मंगळ ग्रहाची पूजा केल्याने आपल्याला पैसा घरामध्ये टिकत असतो. कारण मंगळ ग्रह हा जो आहे तर तो सेनापती म्हटला गेलेला आहे. जर मंगळ ग्रह जर तुमच्या कुंडलीमध्ये कमकुवत असेल, तर मजबूत नसेल, तर कर्जाचा डोंगर वाढत जातो. आपल्या घरामध्ये पैसा हा टिकत नाही. माणूस कर्जाच्या विळख्यात गुंतलेला असतो. कारण लाल रंग हा मंगळाचा अत्यंत प्रिय रंग आहे. जेव्हा आपण कण्हेरीच्या पानात मंगळाची ती ऊर्जा जी आहे तर ती या पाण्यामध्ये बघत असतो, तेव्हा त्यांच्या पत्रिकेमध्ये, जसं की मुलांच्या मंगळ दोष असेल पत्रिकेमध्ये किंवा राहू केतूचा त्रास असेल, असं तुम्हाला वाटत असेल की त्यांच्या जीवनातलं जे कर्ज आहे तर ते लवकरात लवकर फेडण्यासाठी हे झाड एक कर्जाचं डोंगर कमी करण्यासाठी वरदान म्हटलं गेलेलं आहे. उद्या संकष्ट चतुर्थीला आपल्याला हे पान घरामध्ये आणायचं आहे, ज्यामुळे घरातले जे मंगळ ग्रहाची दृष्टी जी आहे तर ती आपल्या घरावर आणि मुलांवर, मंगळाची स्थिती कमजोर झालेली आहे तर मंगळाची ऊर्जा जी आहे तर ती आपल्याला प्राप्त होते. कर्ज जे आहे तर ते हळूहळू कमी होते. आणि असं म्हटलं जाते की देवी लक्ष्मी देवीला आणि गणपती बाप्पाला वरदहस्त आशीर्वाद जो आहे तर आपल्याला प्राप्त व्हायचा असतो. तर असं म्हटलं जातं की देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पाचं नातं आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे. गणपती बाप्पाला लाल रंग प्रिय आहे, जास्वंदाची फुले प्रिय आहे, 21 दुर्वा अर्पण केल्या जातात. कारण तुम्हाला माहिती आहे का, लाल रंग जो आहे जसं की कण्हेरीचं फूल आहे हे साक्षात विजय लक्ष्मीचं फूल आहे. त्यांना आवडते, त्यांना प्रसन्न करण्यासाठी हे फूल अर्पण केलं जातं. म्हणून उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा सर्वात मोठा दिवस असतो. जेव्हा आपण या पानाचा किंवा फुलांचा अशा पद्धतीने वापर करतो किंवा उपाय करतो, तेव्हा ही साक्षात आपल्या जीवनातले जे डोक्यावरचं कर्ज आहे तर ते साक्षात गणपती बाप्पा विघ्नहर्ता ती पूर्ण करत असतात. विघ्नहर्ता देवाची शक्ती जी आहे तर ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करते. हे पान म्हणजे तुमच्या घरासाठी एक लोचिंबक आहे, जे चित्रकलं तर निघणार नाही. म्हणजेच हे जे सुख समृद्धी आहे तर ती लक्ष्मीला
स्वतःकडे खेचून घेण्याचं काम करत असतो. एक संरक्षण आपल्या मुलाच्या भोवती राहत असते. जुन्या काळी ऋषीमुनी तपश्चर्या किंवा पूजा तपस्या करत होते तेव्हा त्यांच्या आश्रमाभोवती वाईट शक्तीचा वापर कोणीही त्यांच्यावर करू नये त्यासाठी करवीर म्हणजे कण्हेरीच्या झाडाची लागवड ते करत होते. या झाडामध्ये एक प्रकारची नैसर्गिक सुरक्षा कवच आहे, म्हणून आपल्या दारामध्ये हे झाड आवर्जून असावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती घरामध्ये प्रवेश करत नाही. याचं पान फूल ज्या घरात किंवा ज्या घराच्या आजूबाजूला प्रत्येक देवाच्या चरणी अर्पण केले जाते तेव्हा आपल्याला त्यांचा आशीर्वाद तर प्राप्त होतोच, आणि नजर बांधा, करणी बांधा, तांत्रिक क्रिया जी आहे तर याचा प्रभाव आपल्यावर होत नाही. शत्रू तुमच्या विरुद्ध काहीच कारस्थान करत नाही, आणि जे पाहिजे आहे तर ते तुमच्या जीवनातील एक रहस्यमय जीवन मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी शत्रूने कितीही वार केला तरीही तो तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधी या पानाच्या शक्तीमुळे नष्ट होतो. कारण या झाडाचं पान जे आहे किंवा फूल जे आहे तर ते निसर्गाच्या प्रत्येक पानात आणि फुलात ईश्वरांचा अंश म्हटलं गेलेला आहे. उद्याची जी संकष्ट चतुर्थी आलेली आहे तर या संकष्ट चतुर्थीची ऊर्जा आपल्याला प्राप्त होण्यासाठी गणपती बाप्पाची पूजा मुलांकडून करून घ्यावी. आपल्या मुलांना जो त्रास आहे तर तो त्रास कमी होण्यासाठी हा एक उपाय जो आहे तर तो प्रभावी म्हटला जातो. आता सर्वात प्रथम आंघोळ झाल्यानंतर लाल रंगाचे वस्त्र परिधान केल्यानंतर आपल्याला या झाडाजवळ जायचं आहे. या झाडाला आपल्याला शुद्ध जल अर्पण करायचं आहे, माफी मागायची आहे. हे वृक्षराज, मी आज माझ्या मुलांच्या कल्याणासाठी, त्यांच्या जीवनातील शत्रू त्रास नकारात्मकता दूर होण्यासाठी तुझं एक पान तोडत आहे, तर मला आशीर्वाद द्या आणि माझ्या जीवनातील जे अडथळे आहेत तर ते कमी करा. त्यानंतर आपल्याला हे पान तोडून घरामध्ये स्वच्छ पाण्याने धुवून किंवा गंगाजलाने याला शुद्ध धुवायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला एका प्लेटमध्ये आपल्याला हे पान घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर आपल्याला लाल चंदनाने, गणपती बाप्पाला लाल चंदन खूप प्रिय आहे, त्यांच्या कपाळाला लाल चंदन लावायचं आहे. हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अष्टगंधक अर्पण करायचं आहे, तांदूळ अर्पण करायचं आहे, एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर आपल्याला कण्हेरीचं एक काडीसुद्धा तोडून आणायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या पानावर त्या काडीने त्या शत्रूचं नाव जे आहे तर या पानावर लिहायचं आहे. जर तुम्हाला शत्रू माहिती नसेल तर तिथे फक्त शत्रू किंवा पीडा लिहायचा आहे. हा शब्द लिहिला तरीही चालेल. आता हे पान घेऊन घराच्या बाहेर आपल्याला दक्षिण दिशेला किंवा एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे, जिथे शत्रू पीडा नकारात्मकता दूर करण्याचं जे काम आहे तर ते पिंपळाचं झाड आहे तर ते काम करत असते. जिथे मुंग्या असतात किंवा आपली जी लक्ष्मी देवी असते तर ते आपले संकट दूर करण्यासाठी ज्या पिंपळाच्या मुळ्या आहेत तर त्या झाडाखाली त्या वास करत असतात. सर्व दुःख आहे, साडेसाती आहे किंवा आपल्या मागे जे दोष आहे, कुंडलीमध्ये मंगळ ग्रहाचा दोष आहे तर तो कमी करण्यासाठी हे जे पान आहे तर तिथे आपल्याला जे माती आहे तर ती आपल्याला काढायची आहे, गड्डा खंदायचा आहे आणि तिथे हे जे पान आहे तर तिथे ठेवायचं आहे. तर मनामध्ये असा विचार आपल्याला ठेवायचा आहे की माझा शत्रू आणि त्याची जी शत्रुपीडा आहे तर ही मातीत गाडलेली आहे. तर 24 तासामध्ये तुम्ही चमत्कार पाहाल. शत्रू तुमचं नाव चुकूनही घेणार नाही. तो 10 वेळा विचार करेल की आपल्याला याच्यामुळे कोणता त्रास होणार नाही किंवा आपल्याकडून कोणतेही शब्द वाईट जाणार नाही. तो शत्रू घरामध्ये येऊन तुमची माफी मागेल, माफ करेल. तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा एक उपाय प्रभावी म्हटला जातो. यामुळे काय होते की पैसा घरामध्ये येतो आणि दुःख कष्ट आपण सहन करतो तर ते सहन करण्याची गरज नाही. दुःखाचं रूपांतर, दारिद्र्याचं रूपांतर सुखामध्ये होत असते. आपल्या घरामध्ये पैसा हा खेचून आणण्याचं काम करतो. मुलांच्या अभ्यासात लक्ष केंद्रित होते आणि मुलांचे सतत आजारपण त्यांना होत असेल किंवा आजारी पडत असेल तर हा उपाय केल्याने मुलं कधीच आजारी पडत नाही. कारण लाल कण्हेरीचं एक सुंदर पान जर आपण घेतलं आणि त्यावर शुद्ध मधाने स्वस्तिक काढायचं आहे आणि गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचं आहे. कारण स्वस्तिकाला मांगल्य स्वरूप म्हटलं गेलेलं आहे. जसं गणपतीचं आपण प्रथम पूजन करतो तसंच या पानाचंही आपण प्रथम पूजन करत असतो. त्यानंतर कोणत्याही कामामध्ये तुम्हाला विघ्न न येण्यासाठी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. हा मंत्र म्हणायचा आणि गणपती बाप्पाला आपल्याला लाल
अखंड तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि संकटनाशन या स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे. फलश्रुतीसहित आपल्याला म्हणायचं आहे. घरातील नकारात्मक ऊर्जे जी आहे तर ती खेचून घेण्याचं काम करतो. घरातील नकारात्मक ऊर्जे जी आहे तर ती लांब ठेवत असतो आणि तुमच्या पतीच्या जीवनामध्ये जे अडथळे येत आहेत तर ते बाप्पाच्या कृपेने आपल्याला नवी संधी प्राप्त होते, नवीन दिशा आपल्याला प्राप्त होते. म्हणून हा उपाय करत असताना असं म्हटलं जाते की हा उपाय केल्याने 7 पिढ्याचे दारिद्र्याचा नाश होतो आणि सुख समृद्धी घरामध्ये येत असते. म्हणून आपल्या घरावर कोणाची दृष्ट लागत नाही. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कामामध्ये तुम्हाला यश नक्की मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.